काल रात्रीपासून अक्षरशः अनेक ठिकाणी जे आहे पाणी साचलेलं आहे. मोठमोठ्याले जे रस्ते तिथे ट्रॅफिक जामचा सामना लोकांना करावा लागतोय. एकंदरीत नाले सफाईवरनं बऱ्याचदा तुम्ही पण आवाज. काल आपण रात्रभर पाऊस पाहिला असेल मुंबईमध्ये आणि पहिल्या रात्रीच्याच पावसामध्ये मुंबईत आता मी तो टिपिकल शब्द वापरणार नाही मुंबईची झाली तुंबई वगैरे, कारण हे खूप आम्ही आधी पण पाहिलेलं आहे आणि मला मुंबईला कुठचाही दुसरा शब्द वापरलेला आवडत नाही. पण मुळात हेच प्रश्न आहेत की जे आम्ही सातत्याने गेले 2-3 महिने ज्या व्हिजिट्स केल्या ओरडून सांगत होतो की नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये किंवा जी यंत्रणा आहे ती पूर्ण कामाला लागली नाहीये, किंबहुना आम्ही जे सांगत होतो की मान्सून पूर्वीच्या ज्या बैठका आहेत आता सत्ता आल्यानंतर तरी घ्यायला सुरुवात करा. गेले 4 वर्ष देखील तुमच्या हातातच सत्ता होती, प्रशासक होते, पण हे सगळं कुठेही काम झालेलं दिसत नाहीये. आणि पहिल्या पावसात मुंबईचे काय हाल झाले आहेत आपण पाहताय. एकीकडे पाऊस झालाय हा 23-24 तारखेला, म्हणजे जवळपास 1 महिना उशिरा. सगळी कामं, रस्त्याची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नाल्यांची कामं असतील, गटारांची कामं असतील, हे सगळं पूर्ण करायला तुम्हाला 1 महिना अधिकचा मिळाला. आणि ते सगळं होऊनही आज तुम्ही पाहता अंधेरी सबवे असेल, गांधी मार्केट वगैरे तो परिसर, म्हणजे तिथे आम्ही खरं तर फ्लड फ्री करून दाखवलेलं. आणि फ्लड फ्री करून झाल्यानंतर देखील आज तुम्ही पंप चालू नाही करू शकलात, आज तुम्ही यंत्रणा कुठेही ऍक्टिव्ह नाही करू शकलात. काल मुंबई एअरपोर्टवरची अनेक विमानं देखील ही रद्द झालेली आहेत. ही परिस्थिती ही काही विकसित भारतची चित्र नाही आहेत. तुम्ही सांगू शकाल 2047 साठी थांबा म्हणजे पूर येणार नाही, पण आत्ताचं काय हे तुम्ही आज उत्तर देणं गरजेचं आहे. पाहणी करायला गेलेला असताना एका ठिकाणी त्यांच्या समोरच एक माणूस उघड्या मॅन्युअल मध्ये पडला. मला वाटतं सध्याच्या ज्या महापौर आहेत त्यांना मुंबईत काय चाललंय त्यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय ह्याच्यात जास्ती रस आहे, जास्ती इंटरेस्ट आहे. आणि म्हणून कदाचित ते बघत असतील त्यांच्या डोळ्यासमोर ढाकाचं चित्र असेल बांगलादेशमधले आणि मुंबईत फिरतायत असं त्यांचं ते व्हर्च्युअल रियालिटीमध्ये झालेलं आहे. ज्या प्रकारे मुंबईत पाणी साचल्याची परिस्थिती आहे, महापौर म्हणत की पहिला पाऊस आहे मुंबईचा, स्वागत केलं पाहिजे. मुंबईत किंवा देशामध्ये पाऊस हा खरा अर्थमंत्री असं म्हटलं जातो देशासाठी. पण आज आपण पाहतोय जी काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो, मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅन्युअलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी, की महापौर बघतायत आणि त्यांच्यासमोर मॅन्युअलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे. मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्सबद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या. नालेसफाईचा पहाडी दौरा जवळपास महिनाभर चालला. महापौर असतील, उपमहापौर असतील, लोकांनी वेगवेगळे दौरे केले, आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आला, मात्र रिझल्ट. महापौर आणि उपमहापौरांमध्ये जे वाद होते ते लोकांसमोर आले, पण कुठेही जे पाहणी दौरा होता त्याच्यातून काय साध्य झालंय समोर आलेलं नाही. आज मुंबईला बुडवून दाखवलेलं नाही, हे आपल्या समोर आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आमदार मात्र या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे पाणी साचतं त्या मुंबईकरांना रेल्वे असेल, रस्ते वाहतूक असेल याचा विळंब होतोय सातत्यानं. नाही, प्रत्येक मुंबईकर टॅक्स पेअर आहे, पण मुंबईला परतावा काय मिळतो केंद्र सरकारकडून, महाराष्ट्राला परतावा काय मिळतो ह्याच्यात एक वेगळा विषय आपण करूच. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आता पण पाहिलं असेल गेले 1-1.5 महिना मुंबईमध्ये पाण्याचे टँकर हे वाढले होते. मुंबईत पाण्याचे कट्स हे 10% सांगत असताना देखील जवळपास 40 ते 50% पाण्याचा कट होता. अनेक ठिकाणी पाण्याचा दाब नव्हता. आणि हे सगळं झाल्यानंतर अचानक काल पाऊस आला आणि महापौरांसमोरच एक मॅन्होलमध्ये व्यक्ती पडलेली आहे. म्हणजे ना तुम्हाला धड पाण्याचा दुष्काळ किंवा टंचाई सांभाळता येते आणि ना तुम्हाला धड पाण्याची अतिवृष्टी सांभाळता येते. पाऊस नाही सांभाळता येते, अतिवृष्टी पण झाली नव्हती काल रात्री. त्याचबरोबर एआय जनरेटेड पंपिंग स्टेशन किंवा जे मॉनिटरिंग स्टेशन होते ते एआय जनरेटेड होते, मात्र ते फेल ठरत का आता? मला वाटतं काय झालंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसऱ्या बाजूला ह्या प्रशासकामध्ये नॅचरल स्टुपिडिटी, ह्या दोघांमध्ये जो वाद चालू झालेला आहे त्यांनी आपली मध्ये फसगत होते. भाजपचे अध्यक्ष मराठी म्हणतं भाजपचे अध्यक्ष आहेत हे नालेसफाईचा ज्यावेळेला दौरा महापौरांचा असायचा त्यावेळेला ते सक्रिय असायचे आणि यावेळेला मुंबईमध्ये पाणी साचणार नाही, मुंबईकरांना यावेळेला दिलासा मिळेल. दिलासा म्हणजे कोणाला दिलासा मिळाला तर कॉन्ट्रॅक्टरांना दिलासा मिळाला. आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला परत एकदा हीच सांगेन, ना तुम्ही डिसॅलिनेशनचा प्लांट पूर्ण करू शकलात गेल्या 4 वर्षामध्ये आणि ना तुम्ही जे काही आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक्स करत होतो ते पूर्ण करू शकलो. आणि सुव्यवस्था उरला नाही का हा एक प्रश्न निर्माण असेल, कारण का एका ट्रेनमध्ये जमावमध्ये एका
भयानक आहे तो व्हिडिओ, आम्ही पण पाहिला. पण मुंबईमध्ये काय, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही अशीच आहे. बरं, गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री असून देखील आज आपण पाहतोय अनेक औचित्याचे मुद्दे देखील इथे सादर केले गेले. अनेक वेगळे आमदार बोलत आहेत, सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातले असतील, पण नोंद कोण घेतं? सर, आज मुंबई में कई जगहों पे पानी हो बरोबर, दिल्लीत काही झालं तर नेहरूंवर जातात, मुंबईत काही झालं तर आमच्यावर येतात. मुद्दा हा आहे की गेले 4 वर्ष तुमच्याकडे हातात सगळ्या सत्ता होती, वरपासून खालपर्यंत ट्रिपल इंजिनचं सरकार होतं. केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं, महानगरपालिकेत प्रशासक तुमचे. मग आम्ही जे काही सल्ले तरी देतो ते तरी घ्या. घटना आहे, त्याचा उद्या निकाल लागणार आहे. ही परदेशी केस आहे, ज्याचा निकाल लवकर लागणार आहे. न्याय मिळायचं वाटतं. पहिलं उद्याचा निकाल तर येऊ द्या. सर, जिस तरीके से मुंबई में आज कई जगहों पे वाटर लॉगिंग हुआ है, ऋतु तावड़े जी ने भी पहाड़ी की है, क्या आपका नहीं, उनका मुंबई के मेयर अभी जो करंट मेयर है उनका ज्यादा फोकस बांग्लादेश और ढाका पे है, मुंबई में नहीं है. तो एक वर्चुअल रियलिटी वर्ल्ड में वो जी रही है. लेकिन जो हम कहते आए कि अगर आप देखें तो पानी की कमतरता अभी तक थी, कल तक थी, तो उस कमतरता को दूर करने के लिए आपने डिसैलिनेशन का ना प्रोजेक्ट शुरू किया जो हमने आगे लेके गए थे, आपने वो रद्द कर दिया था. अभी कहीं आपके मन में आया, और अभी जाके रेन वाटर होल्डिंग टैंक्स भी नहीं किए, तो आपको ना बरसात संभालने आती है ना उसकी कमतरता. उनके सामने ही गिर गया. बिल्कुल, आपने तो वो वीडियो भी देखा होगा. सच्चाई यही है कि बीजेपी सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स और बिल्डर्स की पार्टी रही है अब, और उन्हीं का उनसे ही प्यार है. आज शाम को 5 बजे ओम बिरला जी के साथ आपके 2 सांसद की मुलाकात है, जो अक्षय बगावती सांसद है, उनका रजिस्ट्रेशन रद्द करने की मांग. बिल्कुल, आज 5 बजे उसका हियरिंग है और हम यही अपेक्षा करते हैं कि हमें न्याय मिले और इस देश के संविधान का पालन हो. ट्रेन की स्टैंपिंग की एक मुद्दा सामने आई है. बहुत सारी ऐसे बातें पूरे महाराष्ट्र में हो रही है. कानून व्यवस्था की आप देखो धज्जियां उड़ रही है, लेकिन ना गृहमंत्री सीरियस है ना सरकार सीरियस है. केईएम हॉस्पिटल का नाम बदलने के लिए बातें तो सिर्फ यही होती है, नाम बदलो, चेहरा बदलो, सिंबल बदलो, परिस्थिति कब बदलेगी? जो केएम हॉस्पिटल के लिए जो मदद होनी जरूरी है, जो सपोर्ट मिलना जरूरी है, वो भी तो थे. वापस एक बार यूनिफॉर्म सिविल लास्ट कोड एक को और में. लेके चर्चाएं हो रही है. आप इस मुद्दे की कल हमने यही कहा है कि यूनिफॉर्म सिविल कोड पहले पेश तो हो, दूसरी बात उसके मेरिट्स पे बात होगी, और तीसरी बात यूनिफॉर्मिटी हर एक चीज में होनी चाहिए. ईडी, आईटी, सीबीआई की जो रेड्स होती है, जो एक्शंस होती है, वो कितने सत्ताधारी पक्ष पे हुए वो भी तो बताए. सर, बंदूक से जवाब देंगे, बम गिराएंगे, ऐसी भाषा संजीवनी पाटिल कर रहे हैं. किधर से? संजीवनी पाटिल भाषा कर रहे हैं कि हम बम गिराएंगे, बंदूक से यानी वो जवाब देंगे. कौन से, क्या बम, क्या शिवसैनिकों को टूडू, ऑपरेशन टूडू आगे नहीं, यानी कुछ अलग बात कर रहे थे कि बम, यानी बॉम्ब के बाद. आरक्षित असेल, बीएमसी आरक्षित असेल, 300 जास्त विकण्यात आलेले आहेत. प्रशासकीय राज्य मुद्दा हाच आहे की आपण पाहिलं असेल प्रत्येक गोष्टीत त्यांनी घोटाळा केलेला, भ्रष्टाचार केलेला आहे, आणि म्हणून जे आम्ही व्हाईट पेपर सतत मागत आहोत ते देण्याची त्यांची हिंमत नाहीये. एसआईटी ने आज राम मंदिर में जो चोरी हुई थी इसका रिपोर्ट सामने लाया है. कोर्ट में वो पेश किया जाएगा. राम मंदिर, या हमारा जो रामलला का मंदिर है, आपने देखा होगा तब शिवसेना पार्टी ने देखिए पार्टी फंड से उनको पैसे दिए थे, फंड दिए थे. यही बात है कि हम सारे भक्त हैं. आज हमारे दिल पे ठेच हुई है कि यही राम मंदिर से, यही रामलला की भूमि से भाजपा ने पैसे चुराए, उनके जो ट्रस्ट है उनके लोगों ने पैसे चुराए हैं. और आज देखिए तो मध्य प्रदेश के उज्जैन के भी शहर में घोटाला हुआ है. धन्यवाद. अरे ये क्या हो गया? लॉक शो हो गया. त्याचे शेवट तर कोणी ऐकलंच नसेल. आता वाटतं गळाभेट झाली वाटतं, असं वाटतं सणाला, असं वाटतं गळाभेटच झाली आता. माये वेळचा नाही. करू काय? मी नाही केला काय रे, चालू करू. आज परतूर जालनामध्ये हिंदू सकल मोर्चा काढला गेलेला आहे. त्या मोर्चाची दखल आणि जे काही निवेदन आहे ते सरकारपर्यंत
आलेलं आहे आणि सरकार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून, हिंदुत्वादी विचाराचं सरकार म्हणून आमच्या तिकडच्या हिंदू समाजाच्या मागणीची प्रत्येक मागणीची दखल निश्चित पद्धतीने घेतली जाईल हा विश्वास या निमित्ताने मी त्यांना देणार आहे. पण मोर्चा नेमका निघाला का आणि काल जे काय सभागृहामध्ये पाकिस्तानच्या एकंदरीत चित्र रंगवण्याच्या परिस्थिती जी झाली तीच त्या शाळेमध्ये पाकिस्तानमध्ये निगडीत असलेली गाणी, सरतन से जुदा असलेली गाणी लहान मुलांच्या समोर जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आयोजित केली गेली, जिहाद एकंदरीत कसा असतो तो दाखवण्याचा घाणेरडा प्रयत्न त्या दिवशी लहान मुलांच्या समोर केला गेला. त्याच्या बाबतीची सगळी चौकशी आमच्या पोलीस खातं निश्चित पद्धतीने करताय. पण अशी ही जिहादी मानसिकता ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये, आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. पाकिस्तानचे विचाराचे कोण हिरवे साप आणि जिहादी अगर आमच्या महाराष्ट्रामध्ये असतील तर त्यांना ठेचण्याचं काम आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार करेल हा विश्वास या निमित्ताने मी देणार आहे. कोणालाही अगर इकडे बसून पाकिस्तानचे गोडवे गायचे असतील, पाकिस्तानचे तलवे चाटायचे असतील तर ते आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अफगाणकडे त्यांनी निघून जावं. ही घाण आम्हाला इथे निश्चित पद्धतीने नको हा संदेश आज परतूरमध्ये पण हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने हिंदू समाजाने दिलेला आहे आणि सरकारची पण तीच भूमिका आहे हे सांगण्याच्या उद्दिष्टाने मी आज आपल्यासमोर बोललेलो. धन्यवाद. आज परतूर में जालना, जहां कुछ दिनों पहले के सामने पाकिस्तान से रिलेटेड कई गाने बजाए गए, जिहाद कैसा किया जाता है वो दिखाने की कोशिश, ऐसी हिम्मत की गई. उस पूरे इंसिडेंट की दखल हमारे पुलिस डिपार्टमेंट में ली है. मगर आज परतूर में हिंदू सकल मोर्चा इस बारे में निकला था और जो मांग हमारे उस हिंदू समाज ने वहां की है उसको सबकी दखल हमारी महायुति सरकार ने, हमारे हिंदुत्ववादी सोच की सरकार ने ली है. ये मैं यहाँ से उनको विश्वास देना चाहता हूँ. हमारे इस हिंदू राष्ट्र में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान मानने वाले हिंदू राष्ट्र में किसी को भी जिहाद करने की कोशिश करने वाले कोई भी हरे सांप अगर यहाँ होंगे तो उनको खत्म करने की सारे के सारे प्रावधान ये हमारे पास है. ये संदेश ये माध्यम से मैं देना चाहता हूँ. आपने जिहाद का जिक्र किया. अरशद मदनी कहते हैं कि मुसलमानों को जिहाद करने का अधिकार है. देखिए ऐसा है ना, इस तरह भड़वों को पाकिस्तान में भेजने के सिवाय दूसरा पर्याय नहीं. इसलिए अगर उसको जिहाद करना ही हो तो उसको कितने साल, कितना समय इस देश में जिंदा रखना है वो अभी कभी ना कभी तो सभी को सोचना पड़ेगा. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो है वो देशव्यापी आंदोलन निकालने की तैयारी में है. किस लिए? क्योंकि उनका कहना है कि मुसलमानों पर बीते 10 सालों में अत्याचार. हमारे देश में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान चलता है. एक ही संविधान मानने वाले हम सब लोग हैं. ये मुस्लिम लॉ बोर्ड ये सब कोई भी बोर्ड को सबको खारिज कर देना चाहिए. इनको हमारे ही देश में रह के शरिया कानून लेके आना है, जिहाद करना है. इस तरीके ऐसे सभी बोर्ड को स्क्रैप करना चाहिए, बैन करना चाहिए. उनके सारे मेंबर्स को अरेस्ट करके जेल में डाल देना चाहिए. नसरापूरमध्ये जी घटना घडली त्याचा निकाल उद्या येणार आहे. ही पहिली अशी घटना आहे महाराष्ट्रामध्ये ज्याचा निकाल लवकर लागतोय. महायुतीने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर त्यालाच तर महायुतीचं सरकार म्हणतं ना. आमच्या देवाभाऊचं सरकारचं हीच तर खरी ओळख आहे की दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो, प्रत्येकाला वेळेत न्याय देतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा कोणीही महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बोलतात त्यांना चोख उत्तर आम्ही अशा पद्धतीने कृतीने देतो. कायद्याचा प्रश्न निर्माण केलात मात्र कशा? कायदा सुव्यवस्था काल बोरिवलीमध्ये एका ट्रेनमध्ये लोकांनी ती भरलेली ट्रेन होती, एका तरुणाला अक्षरशः चाकूने पोटात घुसवलं. नाही पण कारवाई होणार ना, तुम्ही चिंता करू नका. आमचे पोलीस अलर्ट मोडवर आहेत.
अशा पद्धतीने कोणीही नाटकं करत असतील तर त्याला कारवाई त्वरित होते. आता वेळ निघत नाहीत. असे समाजकंटक ताई असतात, मग त्यांना औषधं आमच्याकडे आहेत. काही लोकांना इंजेक्शन द्यायला लागतं, काही लोकांना गोळ्या द्यायला लागतात खाण्याच्या, तर मी देतो. नाही, भेट काय ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो, असं नको. नाही तर तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय. आता ते तेवढंच राहिलंय. द्याल का त्यांना? एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार अगर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे. हिंदुत्व स्वीकारायला लागेल, आपल्या पाकिस्तानच्या अब्बाला नाकारायला लागेल, त्याला घरी बसवायला लागेल. मस्जिदीवर थोडं प्रेम कमी केलं आणि मंदिरावरचं प्रेम वाढवलं तर त्याला आमच्याकडे स्वागत आहे, काही हरकत नाही. संजय राऊतांनी आज बंदूक दाखवली. हा? संजय राऊतांनी आज बंदूक दाखवली. संजय राऊत आणि बंदूकचा काही संबंध नाही. तुला माहिती आहे ना, खेळण्याच्या दुकानावर पण बंदूक भेटते म्हणून. हा, अरे बाबा, संजय राजाराम राऊतनी आयुष्यात कधी एक मच्छर मारलेला नाही. राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि सामनाच्या समोर साहेबांची जेव्हा सभा होणार होती, हा 3 तास बाथरूम मध्ये स्वतःला लॉक करून बसलेला. 3 तास. मग जोपर्यंत राजसाहेब उद्धव ठाकरे सामनाच्या ऑफिसमध्ये आले नाही तोपर्यंत हा बाथरूमच्या बाहेर निघाला नाही. म्हणून हा डायपर घालणारा व्यक्ती काय गनबिन उचलण्याची व्यवस्था करतो. आणि कुठे मी काल कुठे ऑपरेशन तुडवा, हे फोटो दाखवून ऑपरेशन तुडवा होतं काय? कुठेतरी चौकात भेटल्यानंतर दाखवतो गन असली कशी दिसते. उगाच गनबिन उगाच कोणाचे. नाही चालत आहे ना, पण तुला खासदार असा तू अपशब्द करून ते खासदार 8-8, 10-10, 11-11 लाखामध्ये लोकांनी निवडून येतात. हे ह्याच्यासारख्या अर्ध्या मतामध्ये निवडून येत नाही, तो पण पुढच्या येणार नाहीये. म्हणून अशा पद्धतीची पोस्ट दाखवून संजय राऊतनी बंदूक दाखवली. अरे कसला काय तो भांडुपचा देवानंद आहे आमचा तो. यंदा डीजे मुक्त वारी करा असं मुख्यमंत्र्यांनी काय काय? म्हटलेलं आहे. यंदा डीजे मुक्त वारी करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता? वारीला एक परंपरा आहे, हिंदुत्वादी विचार आणि हिंदू राष्ट्रामध्ये वारीला एक वेगळं महत्व आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या आव्हानाला प्रत्येकाने स्वीकारून सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू. मुंबईचा विषय होता. आज मुंबईत पहिला पाऊस झाला. आतापर्यंत कुठला विषय होता? पण मुंबईचा पहिला पाऊस पडला आणि मुंबई तुंबली बघितला आपण. अरे बाबा, हे लोकांनी माझ्या अगोदरच्या माणसांनी केलेली जी घाण आहे ना वर्षानुवर्ष, ती साफ करायला थोडी तरी वेळ द्या. तो गाळ साचलेला आहे, त्याला हळूहळू आता आमचे बीजेपीचे महापौर आमची सत्ता हळूहळू कमी करते. पण साठा झालेला आहे त्या गाळीचा. लगेच पहिला पाऊस आला तर जेव्हा पाऊस, अरे ते 25-30 वर्ष बसलेले डोंगरावर त्याच्यावर बसून, तो थोडा वेळ लागणार ना कमी करायला. होणार ते कमी, निश्चिंत राहा तुम्ही. अशी यावर माझा उपप्रश्न असा होता की मला ते असं काय 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 माझा उपप्रश्न असा होता, मला ते असं म्हणाले की दिल्लीमध्ये नेहरू आठवतात, मुंबईत ठाकरे आठवतात. हीच एक भाजपची आता ते जुना विषय होता. आता ठाकरे बिकरे आठवत नाही तो. संजय राऊतांच्या आता ठाकरे फक्त जामा मस्जिदमध्येच त्या लोकांना आठवतं, आम्हाला नाही आठवत. आम्हाला बाळासाहेब ठाकरे एकच आठवत, बस शेवट. त्याच्यानंतर हे सगळे चायनीज मॉडेल. संजय राऊत दिल्लीत असं म्हणाले की आमच्या इथे असंच बोललं जातं, आमची इथे बोली भाषा आहे. हो, स्वतःची लायकी दाखवतो ना तो, म्हणून त्याला आम्ही नाक्यावरचा देवानंद म्हणतो ना. तसं तेवढंच आहे तो. त्याला तुम्ही विद्वान समजू नका आणि घाबरण्याचा बिलकुल विषय नाही. म्हणून मी कितींदा बोलतो, ऑपरेशन तुडव्याची वेळ आणि तारीख ठरव. बाकीचे कार्यक्रम आमचे महायुतीवरचे चांगल्या पद्धतीने करतील. चला येऊ, चलो बोले अभी बचा था, बोला हिंदी में ही बोला था. आदित्य ठाकरे आपने कह रहे हैं कि सभी टेंडर और भ्रष्टाचार है, इसलिए मुंबई जो है बारिश के वजह से- देखिए ऐसा है ना, सालों साल 25-30 साल से ये नाग जैसे मुंबई पर बैठे थे. मगर नाग भगवान को हम लोग पूजा तो उनकी करते हैं, मगर इन्होंने जो मुंबई में किया हुआ जो भ्रष्टाचार है उसके वजह से हम लोग को साफ करने को वक्त लगेगा. और उसकी जो प्रोसीजर है, प्रक्रिया है, वो हम लोगों ने शुरू कर दी है. मैं आपको विश्वास देता हूं कि हमारे इस 5 साल के बीएमसी के कार्यकाल में आपको मुंबई में ये जो फ्लडिंग का जो विषय है, ये कोई भी आने वाले समय में दिखेगा नहीं, इतना विश्वास से कह सकूंगा. जो प्लानिंग हमारे देवेंद्र फडणवीस जी कर रहे, वो मुंबई को अगले 25 साल तक
एक डेवलप्ड इंटरनेशनल सिटी जिसके बारे में अभी तक ये लोग सब हमारे पहले वाले सिर्फ डायलॉग मारा करते थे, हम उसको अस्तित्व में दिखाएंगे, आप लोग को रियलिटी करके दिखाएंगे। लॉ एंड ऑर्डर में कौन सवाल उठा रहे ये, मगर उनके तो होम मिनिस्टर को जो जेल में भेजा गया था, इनको खुद के ऊपर एक दिशा सालियान का आरोप है, तो ये कैसे लॉ एंड ऑर्डर पे बोल सकते? कुछ तो उसके ऊपर मेरिट होना चाहिए ना। आज आपका कन्विक्शन रेट देखिए महाराष्ट्र में। आज मेरे पहले ही हमारे एक महिला पत्रकार जी ने एक अच्छा पूछा था कि क्राइम होने के बाद तुरंत कार्रवाई हो गई है। तो ये जो विश्वास आज जो बढ़ते जा रहा है ना महाराष्ट्र में, वो हमारे देवेंद्र फडणवीस जी के वजह से है। अच्छे को अच्छा बोलना, बोलते ना धर्म होता है, अच्छा होता है, वो इन लोगों को नहीं आता। सर अरे बाबा आरोप है, आरोप बाद में कुछ होना। हमारे धर्म स्थलों को बदनाम करने का ये जिहादी लोगों का 24 तास कार्यक्रम होता है, इसीलिए ये लोग मस्जिद में मिलते, इसीलिए ये लोग मदरसा में मिलते। दूसरा क्या काम है इनको? 24 घंटा हमारे धर्म स्थलों को, हमारे मंदिरों को, हमारे सनातन हिंदू धर्मों को बदनाम करना, यही ये जिहादियों का 24 घंटा काम है। उसमें से हमारे भी कोई उनके साथ है। इसलिए तो वीर सावरकर जी ने कहा था ना, हिंदुओं को मुसलमानों से तकलीफ नहीं, हिंदुओं को हिंदुओं से तकलीफ है। ये उदाहरण है। चला सर महाराष्ट्र में वीडियो पोस्ट किया है संजय राउत ने, आपने कहा कि वो पेपर वाली होगी, वो जिसमें हवा भरते ना, कुछ निकलते ना, पिचकारी छोड़ते ना, वो मेरा बेटा भी उसी राइफल से खेलता है। सर आखिरी सवाल सर, महाराष्ट्र में यूनिफॉर्म सिविल कोड लागू करने की बात की जा रही है, किस तरह से? देखिए कॉन्स्टिट्यूशन के दो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का कॉन्स्टिट्यूशन है, उस कॉन्स्टिट्यूशन में सेक्शन 44 पार्ट 3 में यूनिफॉर्म सिविल कोड का प्रावधान है। आप चाहे तो अभी मोबाइल खोल के कोई तो गूगल कर लीजिए, मालूम पड़ जाएगा। सेक्शन 44 पार्ट 3 उसमें यूनिफॉर्म सिविल कोड के बारे में प्रावधान है। हम कॉन्स्टिट्यूशन फॉलो करने वाले लोग हैं, संविधान फॉलो करने वाले लोग हैं, शरिया कानून फॉलो करने वाले लोग नहीं है। तो इसलिए जो हमारे संविधान में लिखा है वो पूरा करने की जिम्मेदारी नरेंद्र मोदी जी के सरकार की है और हमारे राज्य सरकार की है। हम कॉन्स्टिट्यूशन को फॉलो कर रहे हैं, शरिया कानून नहीं फॉलो कर रहे। इनको कॉन्स्टिट्यूशन से, संविधान से बड़ा अगर उनका कुरान लगता होगा, इस्लाम लगता होगा, तो फिर उन्होंने उस तरीके का संविधान को हाथ में बुक लेने का इनको अधिकार ही नहीं है। क्योंकि अगर एक हाथ में इनको संविधान दिया जाए, दूसरे हाथ में कुरान दिया जाए ना, तो संविधान ये लोग गिरा देंगे, बाजू में रख देंगे। तो इसलिए जो कॉन्स्टिट्यूशन में है वो सारी की सारी काम पूरे करने की जिम्मेदारी हमारी केंद्र और राज्य सरकार की है।